द न्यूज लाईन, अचूक वेधक. लिंगायत समाजाच्या वतीने आज कराड येथील लिंगायत मठामध्ये विविध शासकीय योजनांसाठी विशेष नोंदणी शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिरामध्ये 70 वर्षावरील ज्येष्ठ नागरिकांसाठी आयुष्यमान वयोवंदन कार्ड, आयुष्यमान भारत कार्ड तसेच महिलांसाठी ST प्रवास सवलत पास आदी योजनांची नोंदणी करण्यात आली. शिबिराच्या प्रारंभी जगज्योती महात्मा बसवेश्वर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. त्यानंतर नागरिकांना विविध शासकीय योजनांची माहिती देत नोंदणी प्रक्रिया पार पाडण्यात आली. या उपक्रमाला ज्येष्ठ नागरिक, महिला आणि समाज बांधवाचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी दत्तात्रय तारेकर, उल्हास बेंद्रे, प्रकाश सगरे, सुजित मेत्रे, चंद्रकांत नकाते, राजेंद्र भादुले, दीपक जोते तसेच लिंगायत समाजातील कार्यकर्त्यांनी विशेष परिश्रम घेतले. द न्यूज लाईनसाठी अमोल टकले, कराड. आज वीरशैव लिंगायत समाजाच्या वतीने कराड शहरामधील लिंगायत मठामध्ये आज कॅम्प आयोजित केला. आयुष्यमान कार्ड, ज्या कार्डावर 5 लाख रुपये आपल्याला मोफत औषध उपचार होत असते. त्यानंतर आभा कार्डवरून आपल्या सगळी हिस्ट्री कळत असते. आपल्याला औषध गोळ्या कुठल्या घ्यायच्या, काय घ्यायच्या, डॉक्टरांकडे हिस्ट्री कळत असते. आणि तिसरं वंदत्व असे वंदना कार्ड, ज्येष्ठ वंदना कार्ड, त्या कार्डामुळे आपल्याला 70 वर्ष वयाच्या पुढच्या लोकांना 10 लाखापर्यंत विमा असतो. त्याच्या आपल्याला औषध गोळ्या मिळत असते त्या. आणि चौथं म्हणजे ST पास. आता ST पास 1 जुलैपासून चालू केला नवीन त्यांनी. आता 1 ऑगस्टपासून परत ती बंद होणार आहे. पण आपण त्यासाठी तत्पर योजना म्हणून ST पास महिलांसाठी ST चालू केला. 11 वर्षाच्या मुलीपासून ती पुढे किती पण महिलांना असते त्यांनी 250 भरून आज कार्ड आम्ही कॅम्प भरवला होता. आणि या कॅम्पला आमच्या समाजातील सर्वांनी आम्हाला सहकार्य केले व भरपूर रिस्पॉन्स मिळत आहे. तसेच लिंगायत मठ या संस्थेने आम्हाला ही रिकामी जागा हॉल दिल्याबद्दल त्यांच्याविषयी आभारी आहोत. आमचे सहकारी सगरे साहेब, ज्योती साहेब, उल्हास बेंद्रे, बहादुरी साहेब, नकात साहेब, हिंगळे साहेब यांनी सकाळपासून मला जे सहकार्य केले त्यांचे बी आभार मानतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. द न्यूज लाईन, अचूक वेधक.